हैदराबाद येथे चौथी नॅशनल ओपन कराटे कुंफू चॅम्पियनशिप 2024 रुद्रमादेवी मेगा कप कोटला विजया भास्कर रेड्डी इंडोर स्टेडियम येथे आयोजन करण्यात आले होते। सदरचे आयोजन डॉक्टर व्ही रवी टूर्नामेंट चीफ शिहान लक्ष्मी यांनी केले। या चॅम्पियनशिपमध्ये देशातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। त्यामध्ये दिल्ली, केरला, कर्नाटका, तेलंगणा, पंजाब, हरियाणा व महाराष्ट्र इत्यादीचा समावेश असून तब्बल 5 ते 6 हजार विद्यार्थ्यांनी नोंद केली होती। महाराष्ट्रातर्फे धामणगाव तालुक्यातील बोधी बुडोकान कराटेच्या विद्यार्थ्यांनी अलीकडे आयोजित ग्रेड टेस्ट व बेल्ट परीक्षेत यशस्वी होऊन मनोबल उंचावलेल्या धामणगावच्या मास्टर सचिन मून यांच्या कराटे चमूने स्पर्धेत सहभाग घेतला होता। यामध्ये एकूण 23 विद्यार्थ्यांचा समावेश होता, तर या सर्वच विद्यार्थ्यांनी काता व कमिटीमध्ये तब्बल 42 पदक आपल्या नावी केले। त्यामध्ये गोल्ड, सिल्वर व ब्रांझ पदक समाविष्ट आहे। तर आपल्या जिद्दीवर मेहनतीवर या विद्यार्थ्यांनी रुद्रमादेवी मेगा चॅम्पियनशिप आपल्या नावी करत इतिहास रचला। त्यामुळे महाराष्ट्रासह धामणगाव तालुक्याचे नाव या विद्यार्थ्यांनी उंचावले आहे। सुप्रसिद्ध साऊथचे अभिनेते डॉक्टर सुमन तलवार यांच्या हस्ते महाराष्ट्र व आदिलाबाद बोधी बुडोकान कराटे मास्टर मुकेश कुमार, मास्टर पवार, मास्टर संध्या, मास्टर प्रितुषा, मास्टर प्रेम, मास्टर सचिन मून यांच्यासह विद्यार्थ्यांना रुद्रमादेवी मेगा कप देण्यात आला। या चॅम्पियनशिपमध्ये काता व कुमितीमध्ये धामणगावचे विद्यार्थी अंकुश लोणारे, नकुल बहादूर, पार्थ कुरकुरे, लखन किरमिरे, प्रज्वल कामडी, कृष्णा चौधरी, रुकिया बोहरा, शर्वरी धानके, इशिता पखाले, प्राप्ती सहारे, आराध्या देऊळकर, आर्या वरकट, स्वरा डुबे, प्रार्थना कुरकुरे, निर्मिती सयाम, गौरी गोडे, कनिका चौकीकार, अनुष्का भगत, पायल कामडी, सोनाली गुप्ता, नव्या सवंदडे, साक्षी अटलकर, परी लांबट या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल हे सर्व मेडल पटकावून इतिहास रचला आहे। सुप्रसिद्ध अभिनेता सुमन तलवार व डॉक्टर रवी व शिहान लक्ष्मी टूर्नामेंट चीफ यांच्या हस्ते मुख्य प्रशिक्षक सेन्साई सचिन मून, ब्लॅक बेल्ट 2 दान यांचा ट्रॉफी देऊन सत्कार केला। तसेच सचिन चौधरी कराटे केअरटेकर यांचे सुद्धा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांनी संपूर्ण यशाचे श्रेय भंते धम्मसार, मुकेश कांबळे आदिलाबाद, मास्टर सचिन मून, मास्टर आकाश पवार, मास्टर संध्या, मास्टर प्रेम कुमार व प्रतिभा नागलवाडे यांना देत त्यांचे आभार मानले। तसेच पालकांनी व धामणगावातील नागरिकांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। एएस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे।